बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। राज ठाकरेंच्या जन्मानं मुंबईकर या वक्तव्यावरून रणकंदन माजलंय। फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे पुण्यात जन्मल्याचा दाखला दिला, तर राऊत म्हणाले बाळासाहेबांचा जन्म काढू नका। त्यामुळे राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून आता रणकंदन माजल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलंय। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते। आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास। इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी। त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात। तुमची मानसिकता कशी आहे? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता। आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे, आता जन्मून तुम्ही जवान झाले, म्हातारे व्हायला निघाले, तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना। बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका, त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा। फडणवीस साहेब, तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का? सांगा ना। मुंबई महाराष्ट्राची नाही, ही सुरुवात जे आम्ही म्हणतोय मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचा, ही चाचपणी आहे। सभा ऐकण्यासाठी आलेली लोक मतदान करत नाहीत।